21 जून तारीख जवळ आली की सर्व बैलगाडा प्रेमींना ओढ लागते ती पेडगाव हिंदकेसरी मैदानाची, जो मैदान अखंड भारतातील मानाचं पहिलं हिंदकेसरी मैदान आहे. हा मैदान पार पडला याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. या मैदानामध्ये विसापूरच्या कार्तिक आणि दीपक शेठ पाटील चिरले उरण यांच्या मेहरबान या बैल जोडीने एक नंबर केला व सर्व बैलगाडा शौकीनांना चकित केलं. या मैदानामध्ये तब्बल 1001 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता. प्रत्येक गटात एकूण 10 गाड्या पळाल्या आणि असे एकूण 100 गट तिथे पळाले. हा मैदान सकाळी 7 वाजता सुरू झाला. 7 वाजता पहिला गट पळाला. या मैदानाचा गुलाल कपाली लावण्यासाठी बैलगाडा मालक 2-3 महिने आधीच तयारी सुरू करतात. पेडगाव हिंदकेसरी मैदानात काही बैलगाडा मालक आपल्या बैलाचा अगदी टॉप पैरा करून नशीब आजमायला येतात. या मैदानात 1 ते 100 गट या सर्व गटांमध्ये टॉपची लढाई पाहायला मिळाली. पेडगाव मध्ये काही असे थक्क करणारे निकाल समोर आले. ते म्हणजे गट क्रमांक 15 मध्ये चटणी भाकरीचा पैलवान घरणिकीचा राजा गटालाच बाद झाला, पण त्याच्याच गटात होता सध्याचा सीझनचा गुलालचा बादशाह निमगावचा सावकार, याने त्या गटात बाजी मारली. तसेच विठ्ठल नाना यांचा चिक्या आणि शाकीर पठाण यांचा 82 लाखाचा हत्यार राजा यांची सुद्धा गटालाच हार झाली. मागच्या वर्षीचा पेडगाव हिंदकेसरी मैदानातील 1 नंबरचा मानकरी द्वारलीचा हरण्या याची गटालाच हार झाली. असे टॉप नंदी गटालाच बाद झाले, जसे की सिकंदर 81-81, कॉकटेल, सुंदर बॉस अशा टॉप नंदींचा आज दिवस नव्हता. शर्यत क्षेत्रात हार जीत होतच राहते. आज जरी त्यांचा दिवस नसला तरी पुढे नक्की त्यांचा दिवस येईल. हे सर्व नंदी काळ गाजून बसले आहेत. गट क्रमांक 49 मधून द्वादशम हिंदकेसरी बकासूर आणि संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर ही जोडी गट पास झाली. आणि गट क्रमांक 100 मधून बिंजोडचा बादशाह मथुर आणि उसटणेचा रायबा गट पास झाले. अशा अनेक नंदी गट पास होऊन सेमीफायनल साठी पात्र ठरले. सेमीफायनलचा संग्राम चालू झाला. सर्वांच्या नजरा सेमीफायनलवर लागलेल्या कोणता बैलगाडा मालक सेमी पास होऊन या हिंदकेसरी मैदानाचा गुलाल आपल्या कपालाला लावतात. दुपारी ठीक 4:30 वाजता सेमीला सुरुवात झाली. यामध्ये काही टॉप बैलांच्या गाड्या कडेने लागल्या. वेगाचा शेवट सर्जाची गाडी सुद्धा कडेने लागली. त्याचे गेले सलग 4 मैदाने त्याची गाडी कडेनेच लागते आणि काल सुद्धा मोठ्या मैदानात त्याची गाडी कडेनेच लागली. सेमी क्रमांक 1 मधून भुंगा आणि पाखऱ्याचा गाडीला मात देऊन उरण चिरलेंचा मेहरबान आणि विसापूरच्या कार्तिकने फायनलमध्ये प्रवेश केला. सेमी क्रमांक 2 मध्ये द्वादशम हिंदकेसरी बकासूर आणि सुंदर हे होते आणि त्यांच्याच सेमीमध्ये MM नाना यांचा राजा आणि सम्राट होता. पण या सेमीत बकासूरची हार झाली व सर्व चाहते शांत झाले. सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या सेमीत MM नाना यांच्या राजाने बाजी मारली व फायनलमध्ये प्रवेश केला व पेडगाव हिंदकेसरी गुलालाचे मानकरी ठरले. एका पराभवाने काय देवाचं अस्तित्व संपत नाही. याच बकासूरने या पेडगाव हिंदकेसरी मैदानात सलग 3 वर्ष 1 नंबर करून या हिंदकेसरी किताबाचा मानकरी झालाय. आणि एक विशेष रेकॉर्ड म्हणजे सलग 2 दिवस पळून ओपन मैदानात आणि आदत मैदानात 24 तासात 2 वेळा हिंदकेसरी झाला. सेमी क्रमांक 3 मध्ये निमगावचा सावकार विरुद्ध वेगाचा शेवट सर्जा अशी टॉप लढत होणार होती. पण या लढतीचा निकाल गेला एका नवीन बैल जोडी सोबत. ही जोडी म्हणजे मैब्या आणि सरपंच. सेमी क्रमांक 4 मधून मेहबूब आणि चेंडू या जोडीने फायनलमध्ये प्रवेश केला. सेमी क्रमांक 5 मध्ये पुन्हा डोळ्याचं पार न फेडणाऱ्या लढती होणार होत्या. तास क्रमांक 1 वर होती पुष्पराज आणि निशांची गाडी. तास क्रमांक 3 वर होती स्वराज 885 ची गाडी. तास क्रमांक 6 वर विठ्ठल नाना यांच्या तेजाची गाडी आणि तास क्रमांक 5 वर होती बिंजोडचा बादशाह आणि पेडगाव फाटीचा बादशाह मथुर आणि उसटणेचा रायबा. अशी टॉप लढत होणार होती. पण मथुर तो मथुरच, त्याची सर कोणालाच येऊ शकत नाही. त्याने अंतरात सेमी पास करत फायनलमध्ये प्रवेश केला व यंदा सुद्धा पेडगावचा गुलाल राहुलभाईच्या कपाली लावला. सेमी क्रमांक 6 मधून 92 लाखाचा हत्यार मल्हार आणि सर्वात स्पीडचा नंदी म्हणजेच रॉकेट घोटचा सर्जा हे सेमी पास झाले. सेमी क्रमांक 7 मधून पंढरी शेठ फडके यांचा सर्जा 10-10
आणि सध्या चर्चेत असणारा सुलतान शाकरा या टॉपच्या गाडीला मात देत कोरेगावच्या भवानीने आणि कुमठेच्या वजीरने सेमी पास केला आणि फायनलमध्ये प्रवेश केला. सेमी क्रमांक 9 मधून भैरव आणि गणभाव या जोडीने सेमी पास केला आणि सेमी 10 मध्ये सामना निकाल देण्यात आला. म्हणजे 2 गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या, पण फायनलला एकच गाडी पळणार होती. त्या 2 गाड्या म्हणजे घातक आणि रायफल 74-74 आणि दुसरी गाडी सारंग आणि लक्षा. सेमी क्रमांक 11 मधून मागच्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी शिरसवाडीचा रायफल आणि दहीगावचा पाखऱ्या ही गाडी फायनलला पात्र ठरली. या वर्षी सुद्धा या रायफलने पेडगावचं मैदान गाजवलं. यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की अनेक नवीन मालकांच्या गाड्या या पहिल्यांदाच पेडगावच्या गुलालाच्या मानकरी ठरल्यात. हाच तर खरा विजय आहे बैलगाडा शर्यत क्षेत्राचा. इथे प्रत्येक गरीब शेतकऱ्याचं नाव मोठं होतं. आज या गाड्या फायनलसाठी पात्र झाल्यात. त्यांच्या अथक परिश्रमामुळे अख्ख्या महाराष्ट्रातून 1001 गाड्यांमधून टॉप 11 गाड्यांमध्ये जाणं ही काही सोपी गोष्ट नाही. फायनलचा फेरा काही क्षणातच सुटणार होता. त्यांच्यात मथुरची गाडी 1 नंबर तासावरून लागली म्हणजे कडेने लागली, तरी सुद्धा वाघ तोडीस तोड पळाला. पब्लिक तुडवत एवढ्या पब्लिकमधून पळणं हे काही सामान्य नंदीचं काम नाही व या पेडगाव मैदानात मथुर 8व्या क्रमांकाचा मानकरी ठरला. 3रा आणि 4था क्रमांक विभागून दिला तो म्हणजे देवा आणि सर्जा, आणि शिरसवाडीची रायफल आणि दहीगावचा पाखऱ्या 2 क्रमांक पटकावला घोटचा सर्जा आणि संतोष तोडकर यांच्या मल्हारने. आणि या मैदानात 1 नंबरचे व ओरिजिनल पेडगाव हिंदकेसरी किताबाचे मानकरी ठरले उरण चिर्लेचा मेहरबान आणि विसापूरचा कार्तिक. या जोडीने खऱ्या अर्थाने मैदान गाजवलं. मेहरबानने या वर्षीच कोरेगाव हिंदकेसरी मैदानातून शंभू सोबत पळून 1 नंबर केलेला असा हा मुंबईचा शॉटगन मेहरबान. या सर्व बैलांना अपवाद एकच बैल ठरला, तो म्हणजे राहुलबाई यांचा मथुर. मालकाच्या अस्तित्वासाठी पळणारा एकमेव नंदी म्हणजे मथुर. मथुर कधीच हिंदकेसरी मैदानाचा गुलाल आपल्या अंगावर सोडत नाही. असा हा आपल्या पळाच्या जोरावर तरण्या बैलाला सुद्धा लाजवेल असा हा मथुर. आपला बकासूर सुद्धा कमी नाही. त्याचा थोडा वाईट काळ चालू आहे, पण नक्कीच बकासूर डबल सप्त हिंदकेसरी होईल एवढा विश्वास बकासूरवर आहे आणि राहणार नेहमी. खरं तर आभार मानायला पाहिजे पेडगाव हिंदकेसरी मैदान भरवणाऱ्या सर्व अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व पेडगाव ग्रामस्थांच्या, ज्यांनी हा मैदान भरवण्यात अथक परिश्रम केले आणि हे मैदान पूर्णत्वास नेले. तर हा होता संपूर्ण पेडगाव हिंदकेसरी मैदानाचा निकाल. आणि माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व अशाच बैलगाडा शर्यतींच्या व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.